सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वनिता ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर आपल्याला खरंच काय मिळू शकते आणि आपल्या आयुष्यात काय होऊ शकतं। त्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे, अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव वनिता वाणी। आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी स्वामी सेवेत फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळे आले, मी कुणामुळे आली नाही। प्रत्यक्षात स्वामी महाराज मला या सेवेमध्ये घेऊन आले आहे। मी स्वामींचं काही एक करत नव्हती। स्वामींनी मला 2 मुली दिल्या, मला मुलगा नव्हता आणि तरीही देखील मी खूप सुखी होते, खूप समाधानी होते आणि असंच आमचं जीवन हे खूप छान चालू होतं। माझे मिस्टर हे खूप छान होते। असंच चालू असताना मला खूप प्रचंड त्रास होऊ लागला। माझ्या ज्या टाचा आहेत त्या टाचा खूप उरल्या आणि त्यामध्ये पाणी झालं। त्यानंतर तो त्रास कमी होत नाही तर मला खूप मोठा त्वचेचा आजार झाला। अक्षरशः माझ्या हातावरती खूप मोठे चट्टे हे आले होते आणि ते चट्टे मला काम करता देखील येत नव्हतं। मी ग्लोव्ज घालून ते काम करायची आणि प्रचंड आग माझ्या हातांची कंटिन्यू होत असायची। खूप जीव नकोसा झाला होता। काय करावं काहीच कळत नव्हतं। सर्व डॉक्टर करून थकलो पण कुठेच काही विलाज नव्हता। टॅबलेट घेतल्या की आग थांबायची, त्याची पावर उतरला की आग पुन्हा सुरू व्हायची। मी खूप वैतागली होती। असंच त्यावेळेस काय झालं ना की माझे जे सद्गुरू आहे त्यांना मी म्हटलं की आपण त्यांचे गुरुवार करूया, असं माझ्या मनामध्ये आलं। आणि मग मी स्वामींचं काहीच करत नव्हती। कोणी मला स्वामींचं सांगितलं नाही, काहीच नाही। मला फक्त एवढं माहिती होतं की हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहे आणि कधीतरी देवांच्या आरत्या जेव्हा मी करायची तेव्हा महाराजांची आरती फक्त मी करत होती। बाकी दुसरी कुठलीच सेवा काहीच मी स्वामींचं करत नव्हती। पण काय झालं ना की माझ्या मनात आलं की गुरुवार हे व्रत करायचं म्हणून महाराजांचं, असं माझ्या ज्या सद्गुरू आहे त्यांच्यासाठी आपण गुरुवारचं व्रत करूया असं माझ्या मनामध्ये आलं। असं तेव्हा जेव्हा आलं ना, त्यानंतर काय झालं की मी माझ्या मिस्टरांना विचारलं की असं असं करायचं आहे, तर ते म्हटले की तुझी इच्छा आहे ना तर तू कर म्हणे, माझी काही एक हरकत नाही। मग म्हटलं की ठीक आहे। मग मंगळवार गेला आणि बुधवारी काय झालं ना की मंगळवारी रात्री मला एक स्वप्न पडलं। त्या स्वप्नामध्ये रात्री जवळपास 2-3 वाजले असेल, मी गाढ झोपेमध्ये होते। त्या स्वप्नामध्ये खूप मोठी भिंत होती आणि त्या भिंतीवरती प्रत्यक्षात स्वामी महाराज आले आणि स्वामी महाराजांची प्रतिमा तिथे दिसू लागले आणि स्वामी महाराज म्हटले, तुला माझी सेवा करायची ना तर उठ, कर माझी सेवा, मी आलो आहे, असं ते म्हटले आणि ते गायब झाले। एवढंच। सकाळी उठून मी बघितलं तर असं का बरं स्वप्न पडलं की स्वामी महाराज आले आणि ते म्हणत आहेत की तू माझी सेवा कर म्हणून। प्रत्यक्षात स्वामींनी सांगितलं, मिस्टरांना मी सांगितलं की रात्री मला असं स्वप्न पडलं, तर मिस्टर म्हटले की प्रत्यक्षात तर स्वामी महाराज तुला बोलवत असेल तर तू त्यांची सेवा ही केली पाहिजे, असं म्हटले। मग मी म्हटलं ठीक आहे, आता मी स्वामींचेच गुरुवार करते, कारण त्यांनी सांगितलं की मी आलो आहे, माझी सेवा कर। आता मग मी स्वामींचे गुरुवार करते। मग मी यूट्यूबला स्वामींचे गुरुवार कसे करतात, त्यासाठी काय काय लागतं ते सर्व काही बघितलं। त्यानंतर मी आणि माझे मिस्टर बुधवारी संध्याकाळी बाजारात गेलो आणि माझ्याकडे स्वामींचा फोटो वगैरे काही एक नव्हता। मग मी फोटो घेऊन आले, फोटो वगैरे सर्व काही साहित्य जे लागतं ते सर्व घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी खूप छान पूजा वगैरे मांडली आणि माझी सेवा ही सुरू झाली। जेव्हा सेवा सुरू झाली तेव्हा खूप छान वाटत होतं। माझा पहिला, दुसरा गुरुवार हा खूप छान गेला आणि तिसऱ्या गुरुवारी असं काही घडलं ना की मी ते आयुष्यात कधीही विसरू शकत नाही। मी कल्पना देखील केली नव्हती की असं काही घडेल म्हणून।
काय झालं की मी जेव्हा माझं वाचन कंप्लीट झालं, 11 माळी जप झाला, तारक मंत्रही म्हणून झाला, त्यानंतर मी स्वामींची आरती करू लागले. ज्यावेळेस मी आरती करू लागले त्यावेळेस माझे मिस्टर माझ्या मागे येऊन उभे राहिले. असं मला वाटलं की मिस्टर आले आणि माझ्या मागे उभे राहिले आहे. आरती वगैरे सर्व काही झाली, कर्पूर आरतीही झाली, पण मी म्हटलं की हे केव्हाचे माझ्या मागे उभे आहे आणि यांनी पुढे सुद्धा आले नाही आरती घेण्यासाठी, असं माझ्या मनामध्ये आलं. पण आरती चालू होती तोपर्यंत मी मागे वळून बघितलं नाही. त्यानंतर जेव्हा आरती पूर्ण झाली माझी त्यावेळेस मी मागे बघितलं तर माझ्या मागे कोणीच नव्हतं. मी म्हटलं हे आले पण आणि गेले पण, असं एवढं अर्जंट काय काम होतं की हे आरतीसाठी पूर्ण थांबले नाही किंवा आरतीही घेतली नाही. म्हणून मग मी आरतीचं ताट वगैरे ठेवलं आणि मिस्टरांना कॉल केला की तुम्ही का बरं लगेच गेलात, आला आणि लगेच गेला. ते म्हटले अगं मी ऑफिसमध्येच आहे आणि मी कुठेच आलो नाही, घरी तर आलोच नाही, घरी येण्याचं काही कारणच नाही. जेव्हा ते असं म्हटले ना त्यावेळेस माझ्या अंगावरती थरारून शहारे उभे राहिले. प्रत्यक्षात माझ्या मिस्टरांच्या रूपामध्ये स्वामी महाराज माझ्या पाठीशी उभे होते. स्वामींनी त्या दिवशी मला दाखवून दिलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. आणि असंच करता करता माझा 4था गुरुवार आला. 4थ्या गुरुवारी असेच आमचे जे भाऊकीतले लोक आहेत ते म्हटले की आपल्याला तुळजापूर इकडे जायचं आहे, तर तुम्ही येताल का? तर म्हटलं मुलींचे शिक्षण, माझ्या मुलीचं त्यावेळेस 12वीला होती, तिचे पेपर होते आणि दुसरी मुलगीही बाहेर होती. म्हटलं आता कसं करणार? मग मुलींना विचारलं तर ते म्हटले की आमचं काही शक्य होणार नाही, तू जाऊ शकते म्हणे. मग ते म्हटले की मला मुलीजवळ थांबावं लागेल, तू जा म्हणे. मग माझे मिस्टर घरीच थांबले आणि मी त्यांच्यासोबत गेली. तिथे गेल्यानंतर काही जण म्हणायचे की अक्कलकोटला जायचं आणि काही जण म्हणायचे की नको, खूप उशीर झाला. माझ्या मनात खूप होतं की स्वामींचं दर्शन घ्यावा. मी म्हटलं की आपण एवढ्या जवळून आलो आहे तर प्लीज अक्कलकोटला जाऊन आपण एकदा फक्त दर्शन, स्वामींची भेट घेऊन माघारी येऊया, असं मी सर्वांना कन्व्हिन्स केलं. त्यानंतर सर्वजण तयार झाले आणि आम्ही अक्कलकोटला गेलो. माझ्या 4थ्याच गुरुवारी स्वामींनी मला अक्कलकोटचे दर्शन दिले. मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते की मी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेईन. तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान वाटलं होतं. त्या दरम्यान माझ्या ज्या पायातील भेगा होत्या ते जे पाणी झालेलं होतं ते पूर्णपणे कमी झालेलं होतं, त्याचं काहीच राहिलेलं नव्हतं. फक्त जो हाताचा त्रास होता तो त्रास मात्र सुरूच होता. मग मी अक्कलकोटवरून घरी आले, तिथून विभूती वगैरे सर्व काही घेतलं आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर मला प्रचंड त्रास होऊ लागला. माझ्या हाताची प्रचंड आग होऊ लागली. इतकी आग होत होती ना की मी ते अक्षरशः सहनच करू शकत नव्हती. त्याच वेळेस मी असंच रात्री झोपत्या वेळेस मोबाईल बघितला आणि मला स्वामी ओम चॅनल दिसला. तिथे मी बघितलं स्वामींचे अनुभव. त्याच वेळेस केंजाळे दादांची तिथे मुलाखत ही सुरू झालेली होती आणि तिथे केंजाळे दादांचा नंबर मला तिथे दिसला. तर मी लगेच तो नंबर डायरीमध्ये नोट डाऊन केला आणि सकाळीच स्वामींना, केंजाळे दादांना कॉल केला. त्यांनी देखील माझा कॉल लगेच रिसीव केला आणि मी त्यांना सांगितलं की दादा मला असा त्रास होत आहे, मला काहीतरी सेवा द्या. त्यावेळेस दादा म्हटले घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, स्वामी आहेत. तुम्ही एक काम करा म्हणे, जे काही थोडंसं कोमट पाणी करा, त्यामध्ये जो भीमसेन कापूर मिळतो तो कापूर टाका, त्या पाण्यामध्ये हात बुडवा, हात बुडवून 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा महाराजांचा जप करा, असं ते म्हटले. आणि मग मी ती सेवा सुरू केली. मला ही सेवा करून जवळपास 8-10 दिवस झाले असेल आणि माझ्या जे हाताची आग होती, जो काही त्रास होता तो पूर्णपणे कमी झाला होता. जवळपास 80% त्रास माझा कमी झाला होता. दादांनी सांगितलं होतं 41 दिवस हा प्रयोग रोज तुम्ही करा. आणि नंतर मग मी दादांना माझे अगोदरचे फोटो आणि नंतरचे फोटोही सेंड केले आणि दादांना म्हटलं की मला नंतर देखील काहीतरी सेवा द्या म्हणून, असं म्हटले. आणि खरंच स्वामींची माझ्यावरती खूप कृपा झाली आणि माझे जो त्रास होता तो कमी झाला. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामी नामामध्ये आणि तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना की तुमचं काहीही काम असो, कुठलीही गोष्ट असो, जे अशक्य आहे ते फक्त आणि फक्त शक्य स्वामी नामाने आणि तारक मंत्राने होऊ शकतं. कारण माझा जो त्रास होता जवळपास 1 ते 2 वर्षापासून मी हा त्रास सहन करत होते. त्रास फक्त स्वामींच्या नामाने कमी झाला, असा मला हा स्वामींचा आलेला अनुभव होता. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.